विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाक, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आजच्या तासिकेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220 जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 3 महाराष्ट्राचे हवामान या चॅप्टरमधील आपण काही घटकाविषयी चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण महाराष्ट्रातील हवामानाविषयी असणाऱ्या काही गोष्टी याचाही आपण या ठिकाणी उहापोह केला आहे. त्याचबरोबर मागील तासिकेला आपण महाराष्ट्रातील हवामानाच्या सर्वसाधारण वैशिष्ट्ये कोणकोणती असू शकतात किंवा कोणकोणती आहेत याचाही विचार या ठिकाणी केला आहे. त्यामध्ये हवामानातील बऱ्याचशा आविष्कारांचा अनुभव आला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असेल, अपुरा पाऊस असेल, गारा असेल, जोराचा वारा असेल, पावसाचे अयोग्य वितरण, धुके, थंड हवेची लाट, जास्त पाऊस, दुष्काळ, सूर्याची जास्त उष्णता इत्यादी सारख्या हवामानाच्या विविध प्रतिकूल आविष्काराचा परिणाम महाराष्ट्राच्या शेतीवर व पाणी पुरवठ्यावर होतो हे आपण मागील तासिकेला बघितले. त्याचबरोबर नैऋत्य मान्सून वाऱ्यांचे आगमन व निर्गमनामधील अनिश्चितता, मान्सून वाऱ्यामधील पर्जन्यामध्ये पडणारा खंड असेल किंवा उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असेल, त्याचबरोबर प्रवाहीच्या अतिवेगाने झीज होऊन सुपीक जमिनीचे वहन होते, त्याचबरोबर मुसळधार पावसाने जमीन पाण्यात मुरण्याची प्रक्रिया असेल किंवा पावसाळ्याव्यतिरिक्त हवामानाच्या अन्य आविष्कारांचा प्रभाव असेल, या सर्व गोष्टींचा महाराष्ट्राच्या हवामानाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये आपण मागील तासिकेला बघितले. या वैशिष्ट्यांचा आधारेच आपण आज महाराष्ट्राचे हवामान हे अवलंबून असते. म्हणजे ह्या गोष्टीवरच महाराष्ट्राचं हवामान कसं आहे हे आपण सांगू शकतो. म्हणजेच यावरून आपण असंही सांगू शकतो की महाराष्ट्राच्या हवामानाचं कसं विभाजन केलं जाऊ शकतं किंवा महाराष्ट्राचं हवामान कसं विभागलं जाऊ शकतं किंवा महाराष्ट्राच्या हवामानाचं विभाजन करत असताना किंवा यामध्ये असणाऱ्या विविध भागामध्ये असणाऱ्या तापमानाचं प्रमाण किती प्रमाणात आहे, त्या ठिकाणी हवेमध्ये असणारी त्याची आर्द्रता किती आहे, त्यामध्ये या विविध तापमान कक्षामध्ये असणारा फरक कसा आहे, म्हणजे दैनिक तापमान कक्षा असेल की दैनिक किमान तापमान कक्षा असेल, अशा अनेक विविध घटकांच्या नोंदींच्या आधारे महाराष्ट्रामध्ये हवामानाचे काही विभाग पाडले गेले आहेत. त्या विभागांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच कोणत्याही भागामध्ये असणारे त्या ठिकाणचं असणारं तापमान, आर्द्रता, वायुभार, इतर हवामानाच्या वेगवेगळ्या अंगांच्या साहाय्याने ज्या नोंदी केल्या आहेत त्या सर्वांचा अंगीभूत यांचा विचार करून त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील हवामानाचे सर्वसामान्य विभाग पाडले आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हवामानाचे सर्वसामान्य विभाग हे महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत, ते कसे आहेत याविषयी आज आपल्याला चर्चा करायची. तर प्रथम असंही आपल्याला म्हणावं लागेल की महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये तापमानाचे वितरण असेल, हवेची आर्द्रता असेल, विशिष्ट तापमान कक्षामधील फरक असेल किंवा अनेक अशा इतर घटकांच्या म्हणजे इतर हवामानाच्या घटकांच्या नोंदी आणि महाराष्ट्राचे हवामान या नोंदींच्या आधारे, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं की तापमानाचं वितरण बघितलं असलं तर प्रत्येक भागामध्ये की महाराष्ट्राचे जे प्राकृतिकदृष्ट्या विभाग पाडले आहे, उदाहरणार्थ कोकण असेल, सह्याद्री पर्वत असेल किंवा दख्खनचं पठार किंवा देश असेल, या भागामध्ये असणाऱ्या तापमानाचे वितरण किंवा या ठिकाणी असणाऱ्या हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण किंवा यामध्ये असणाऱ्या तापमान कक्षेमधील फरक किंवा इतर काही असणारे सापेक्ष आर्द्रता असेल, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे हवेचा दाब असेल किंवा वाऱ्यांचा वेग असेल, या ठिकाणी असणारे पर्जन्य असेल, या सर्व गोष्टींच्या आधारे म्हणजे या सर्व गोष्टींच्या आधारे महाराष्ट्रातील हवामानाचे म्हणजे या गोष्टी घटकांच्या नोंदींच्या आधारे महाराष्ट्रातील हवामानाचे विभाग पाडले आहेत. ते विभाग कोणकोणते आहेत तर प्रत्येक विभागावर आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे महाराष्ट्रातील हवामानाचे विभाग पाडत असताना आपल्याला की या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये आपण पहिला पाहणार आहोत की पहिला विभाग ज्यांनी पाडला कोकणचे सागरी समहवामान. आता सागरी समहवामान का म्हणायचं की का त्याला सागरी समहवामान आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर सह्याद्रीचे हवामान म्हणजे सह्याद्री पर्वत जो पाडलाय आपण की जो सह्याद्री पर्वत भाग आहे त्या पर्वत भागामध्ये असणारं हवामान त्याचा एक प्रकार पाडला. त्यानंतर पठारावरील कोरडे हवामान. आता बघा कोकणाचे सागरी हवामान सम नावात दिलं, सह्याद्रीचं हवामान कसं आहे त्याला वेगळं नाव दिलं, त्यानंतर पठारावरील कोरडे हवामान आहे त्या कोरड्या हवामान त्याला वेगळं नाव दिलं, त्यानंतर तापी खोऱ्यामधील असणारं हवामान
म्हणजे तापी खोरा वेगळे, त्यातून दिसणारं वेगवेगळ्या प्रकारचं हवामान त्या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये व पूर्ण पूर्ण नदीच्या खोऱ्यामध्ये असणारं किंवा पूर्णा नदीच्या दरीमध्ये असणारं हवामान कसं आहे याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला आहे. त्यानंतर पूर्व विदर्भाचाच विचार करून वर्धा वैनगंगा खोऱ्यातील हवामान, म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यपणे या हवामानाचे सर्वसामान्य विभाग 6 विभाग पाडण्यात आले आहेत. पहिला आपण कोकणचे सागरी सम हवामान, सह्याद्रीचे हवामान, पठारावरील कोरडे हवामान, तापी खोऱ्यातील हवामान, पश्चिम विदर्भ विभागाचे किंवा पूर्णा दरीतील हवामान किंवा पूर्ण विदर्भ विभागाचे किंवा वर्धा वैनगंगा खोऱ्यातील हवामान. अशा प्रकारे ह्या भागात म्हणजे ह्या भागात असणारे हे विभाग तापमानाचे असणारं वितरण, हवेची असणारी आर्द्रता, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांच्या आधारे, नोंदींच्या आधारे हे आपण विभाग पाडलेले आहेत. आता प्रत्येक विभागाचा आपण सविस्तर बघणार आहोत. त्यापैकी पहिला विभाग बघणार आहोत कोकणचे सम हवामान. आता कोकणचे सागरी सम हवामान म्हणजे काय की कोकण आपल्याला माहिती आहे की कोकण कशाला म्हणायचं, सागर कशाला म्हणायचं, सम आणि हवामान कशा म्हणायचं, या गोष्टींचं आपण पोट करून सांगत असताना आपल्याला काही गोष्टीही असाव्या लागतात. म्हणजे की कुठल्याही भागामध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी असणारं की कोकणाचं सागर कोकण किनारपट्टीचं सागरी हवामान सम हवामान आहे असं आपल्याला यावरून समजतं. म्हणजेच कोकणच्या किनारपट्टीचे सागरी सम हवामान आहे हे आपण या ठिकाणी नमूद केलं. म्हणजेच या ठिकाणी असणारा अरबी समुद्राचा प्रभाव त्याच्यावरती आपल्याला नक्कीच झालेला असतो. म्हणजे या कोकण किनारपट्टीच्या हवामानावरती सागरला जो अरबी समुद्र आहे या अरबी समुद्राचा प्रभाव पडतो किंवा पडलेला आहे. त्याचबरोबर या अरुंद किंवा चिंचोळ्या किनारपट्टीचा खारे वारे असतील, मतले वारे यांचाही परिणाम आपल्याला नक्कीच जाणवलेला असतो. म्हणजे खारे वारे कशाला म्हणायचं किंवा मतले वारे कशाला म्हणायचं, खारे वारे कधी वाहतात, मतले वारे कधी वाहतात, ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या असणाऱ्या या सागर किनारपट्टीवरती किंवा कोकण किनारपट्टीवरती नक्कीच परिणाम होतो हे आपल्याला नमूद करावं लागेल. त्याचबरोबर दैनिक कमाल असेल किमान असेल यांच्या तापमानामध्ये जेमतेम 5 ते 10 अंश सेल्सिअसचा फरक आपल्याला दिसून येतो. म्हणजेच ही एक गोष्ट अतिशय महत्त्वाची विचार केला पाहिजे की दैनिक कमाला किंवा किमान तापमानामध्ये जो फरक असो आढळतो तो फरक साधारणतःपणे 5 डिग्री अंश ते 10 डिग्री अंशाच्या दरम्यान आढळतो. म्हणून त्या ठिकाणचं हवामान हे सागरी सम हवामान असंही आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर असंही आपल्याला म्हणता येईल की उन्हाळ्यातील तापमान आणि हिवाळ्यातील तापमानामध्ये फक्त 10 सेल्सिअसपेक्षा कमीच फरक आढळतो. म्हणजे उन्हाळ्यातील तापमानाचा फरक बघितला आणि हिवाळ्यातील तापमानाचा फरक बघितला आपण, या दोन्हीमधला फरक किंवा या दोन्हीमधली असणारी तफावत ही 10 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा कमी 10 पेक्षा जास्त आढळत नाही. म्हणजे त्या ठिकाणी असणारी ही परिस्थिती आपल्याला सागरी सम हवामान स्वरूपाची आहेत असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. याचबरोबर असंही आपल्याला म्हणावं लागेल की कोकण किनारपट्टीवर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो. तर तो पाऊस कुठल्या गोष्टीमुळे पडतो, तर नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणजेच वर्षातील बाकीचे महिने जरी कोरडे असेल किंवा पावसाळा असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाळा किंवा पाऊस पडतो किंवा बाकीचे महिने प्रामुख्याने कोरडे असतात हे आपल्याला या ठिकाणी मानले. किंवा अरबी समुद्रावरून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये चक्रीवादळे निर्माण होतात. ही एक गोष्ट अतिशय महत्त्वाची. म्हणजे साधारणपणे आपण असंही म्हणू शकतो की कोकणचे सागरी सम हवामान कसं आहे आणि या सागरी हवामानाचा परिणाम कसा होऊ शकतो, म्हणजे या का त्याचं सम हवामान आहे. तर बघा या ठिकाणी नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो, बाकीचे महिने जरी कोरडे असतात, पण अरबी समुद्रावरून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी चक्री स्वरूपाचे वादळेसुद्धा निर्माण होत झालं असतात. त्यानंतर आपण असंही पुढे बघितलं की कोकण किनारपट्टीला जवळून वादळे जात असताना काही प्रमाणात पाऊस पडतो. म्हणजे या ठिकाणी निर्माण झालेली वादळे असतील तर नुसते वादळ निर्माण करत नाही, त्या ठिकाणी पाऊस पण देत असतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर उन्हाळ्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वादळे वारे निर्माण होतात आणि त्यांचा पाऊसही पडतो असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या असणाऱ्या त्या सम हवामानामध्ये कारणीभूत ठरत असतात. म्हणजे कोकण किनारपट्टीवर असलेले मान्सून वारे सह्याद्री पर्वताने अडवले जाऊन कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण हे 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. म्हणजे ह्याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल.
म्हणजे कोकण किनारपट्टीवर दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी कमी होत जातं असंही आपल्याला म्हणता येईल. याचा उदाहरणार्थ आपण जर बघितलं रत्नागिरी जिल्ह्यामधील जर बघितलं तर त्या ठिकाणी असणारं लांजा हे शहर ठिकाणी त्या ठिकाणी 376 सेंटीमीटर पाऊस पडतो, तर उत्तरेला मुंबई या ठिकाणी 180 सेंटीमीटर पाऊस पडतो. म्हणजे थोडक्यात असे आपण या ठिकाणी म्हटलं गेलो आहे की किनारपट्टीवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी कमी होत जातं. हे आपल्याला माहिती आहे की नैऋत्य मान्सून वारे हे दक्षिण दक्षिण महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जसे जसे जातील तसे त्याच्या प्रमाणात पावसाचं प्रमाण कमी होत जातं असंही आपल्याला या ठिकाणी म्हणून गेलं आहे. असंही आपल्याला म्हणता येईल की कोकणाचे सागरी सम हवामान कसं आहे म्हणण्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक घटक असतो तो म्हणजे पाऊस. की हा पाऊस अतिशय मुसळधार स्वरूपाचा या ठिकाणी पडत असतो आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या हवेची आर्द्रता ही कायम टिकवून राहत असते. त्याचबरोबर सह्याद्री पर्वतावर वाहणाऱ्या नद्या असतील, या नद्यांनी वाहणाऱ्या नद्या मोठ्या प्रमाणात पाणी निर्माण करतात किंवा पाणी वाहून येत असतात, याही आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे त्यामुळे या भागात असणाऱ्या मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते, नद्यांच्या खाड्याला आणलेला गाळ त्या ठिकाणी साचला जातो, हे आपण या ठिकाणी नमूद करू. किंवा त्यानंतर पुढं असं म्हणता येईल की कोकणात म्हणजे किंवा कोकण किनारपट्टीला असणाऱ्या प्रदेशामध्ये हवेत असणाऱ्या बाष्पाचे प्रमाण साधारणपणे एक 70% आसपास असू शकते. म्हणजेच 70% ही सापेक्ष आर्द्रता त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत असते. म्हणजे पावसाळ्यात जर आपण हेच प्रमाण बघितलं तर 85 ते 90% बाष्पाचे प्रमाण असते आणि उन्हाळ्यात जर आपण ती परिस्थिती बघितली तर उन्हाळ्यात 60% सहसा कमी पाहावयास मिळत नाही. म्हणजे 60 ते 90% आसपास या ठिकाणी आपल्याला बाष्पाचं प्रमाण किंवा आर्द्रतेचं प्रमाण आपल्याला बघावयास मिळत असतं. म्हणजे या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी असणारे बाष्पयुक्त हवा, भरपूर तापमान तसेच तापमान कक्षामधील कमी फरकामुळे या ठिकाणी असणारे कोकणचे हवामान उष्ण, सम व दमट असे म्हटले गेले पाहिजे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आहे. कुठल्या कुठल्या सांगितलं तुम्हाला? बाष्पाची हवा सांगितली, बाष्प भरपूर तापमान किंवा तापमान कक्षामधील कमी फरक, या सर्व गोष्टी असल्यामुळे या ठिकाणी कोकणाचे सागरी समहवामान आहे असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. पुढचा जो प्रकार आहे सह्याद्रीचे हवामान. म्हणजे आता दुसरा जो हवामानाचा सर्वसाधारण विभाग पडला आहे त्याला म्हणायचं आपण सह्याद्रीचं हवामान. आता सह्याद्री पर्वत आपल्याला माहिती आहे की कसा पसरलेला आहे. हा उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्टी समांतर असलेला सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या हवामानावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतो, हे आपण अभ्यासलं ऐकलं आहे, बोललेलो आहोत. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सह्याद्रीच्या किंवा महाराष्ट्राच्या हवामानाचा एक घटक म्हणून सह्याद्री पर्वताकडे आपण बघत असतो. म्हणजेच याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या हवामानावर नक्कीच होतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे यामुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सह्याद्री पर्वतामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होतं तर नैऋत्य मान्सून वारे अडविले जातात आणि नैऋत्य मान्सून वारे अडविल्यामुळे त्याच ठिकाणी असणाऱ्या पर्वतरांगावर असेल, घाटमाथ्यावर असेल मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो हे आपण माहिती आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्याचा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे हे म्हणता येईल. त्याचबरोबर दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी कमी होत जातं हे आपण अभ्यासलं. म्हणजे उदाहरणार्थ आंबोलीला जर केलं आपण तर 747 सेंटीमीटर पाऊस त्या ठिकाणी पडतो, तर महाबळेश्वरला गेलो तर 623 सेंटीमीटरच्या दरम्यान त्या ठिकाणी पाऊस पडलेला आपल्याला दिसून. म्हणजे थोडंसं प्रमाण या ठिकाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास कमी कमी होतानाही आपल्याला दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पावसाचे दिवसही भरपूर असतात आणि बऱ्याच काळापर्यंत या ठिकाणी आकाश हे अभ्राच्छादित असते. म्हणजे त्यामुळे आकाश अभ्राच्छादित असल्यामुळे किंवा ढगाळयुक्त असल्यामुळे किंवा मोठ्या प्रमाणावर अवकाशामध्ये ढग असल्यामुळे या ठिकाणी पर्यायाने तापमान हे सहसा कमी असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर असं बघितलं की महाबळेश्वरला गेलो तर महाबळेश्वरला एप्रिलमधील तापमान 24°C असते, तर जानेवारीमध्ये ते 19°C दरम्यान असते. उन्हाळ्यात तर थंड किंवा कधी कधी हिवाळ्यामध्ये अतिशय कडक थंडीचे असतात किंवा या ठिकाणी कधी कधी भरपूर म्हणजे त्या असणाऱ्या अतिशय तापमान हे कडक थंडी किंवा कमी डिग्रीपर्यंतही गेलेले आपल्याला दिसून येत असते. म्हणजे अशा प्रकारे कोकणापेक्षा घटमाथ्यावर असून उन्हाळी वारेसुद्धा त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण होतात असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे असणाऱ्या सह्याद्री पर्वताचं हवामान असणारा हा सह्याद्री पर्वत महाराष्ट्राच्या हवामानावर जसा परिणाम करत असतो तशाच त्याच्याच प्रदेशामध्ये असणाऱ्या हवामानाचा परिणाम किंवा हवामान कसं आहे हे आपण ह्या ठिकाणी बघितलं गेलं आहे.
त्यानंतर म्हणजे हे आज सांगितलं की कोकणापेक्षा घाटमाथ्यावर जर आपण आलो तर घाटमाथ्या उन्हाळी वादळेसुद्धा निर्माण झालेले असे की असे उदाहरणं आपण बघितले गेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा ह्या सह्याद्री हवामानाचे आपण दोन विभाग पाडणार आहोत. आता दोन उपविभाग कोणकोणते, तर पहिला बघणार आहोत की सातपुडाच्या सातपुडाचा जो प्रदेश आहे त्याला म्हणायचं सातपुडाचा पर्वतमय असणारा प्रदेश. आता ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला सातपूर पर्वताच्या रांगावरती या ठिकाणी असणारं प्रकारचं हवामान, या प्रकारच्या हवामानामध्ये याचा प्रकार आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या ठिकाणी असणाऱ्या गाविलगण टेकड्यावर थंड प्रकारचं हवामान असतं किंवा या टेकड्यावर उष्ण वारे वाहत नसल्यामुळे त्या ठिकाणी हवामान हे कायम आल्हाददायक आहे असं आपल्याला किंवा आरोग्यदायक आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच या ठिकाणची असणारी परिस्थिती सातपुडा पर्वतरांगेमधले असणाऱ्या गाविलगड टेकड्यावरती थंड प्रकारचं हवामान आपल्याला बघावयास मिळत असतं. म्हणजेच यापेक्षा त्या सभोवतालच्या असणाऱ्या मैदानी प्रदेशापेक्षा हा भाग थोडासा उंच आहे आणि हा भाग उंच असल्यामुळे या ठिकाणी डोंगराळ भाग अरण्याने किंवा अनेक जंगलांनी व्यापलेला असल्यामुळे या ठिकाणी उन्हाळ्यात देखील मध्यम स्वरूपाचं तापमान किंवा मध्यम स्वरूपाचं हवामान आपल्याला या ठिकाणी तापमान आपल्याला जाणवत असतं आणि जाणवल्यामुळे या ठिकाणी असणारी परिस्थिती ही आपल्याला नमूद करता येईल. त्याचबरोबर मान्सूनच्या वाऱ्याच्या काळामध्ये हवा अतिशय दमट असते आणि दमट असल्यामुळे बहुतेक वेळा त्या ठिकाणी हवा ही थंडही असू शकते. त्यानंतर कित्येक दिवस या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कित्येक दिवस आकाश हे ढगांनी किंवा व्यापलेले असल्यामुळे किंवा मेघाच्छादित असल्यामुळे किंवा अतिशय मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त काळापर्यंत ढग अवकाशात असल्यामुळे त्या ठिकाणचं तापमान हे नक्कीच कमी राहील असंही आपण या ठिकाणी नमूद करूया. त्यानंतर पुढं गाविलगण टेकड्या असेल, गाविलगण टेकड्याच्या चिखलदरा या ठिकाणी चिखलदरा हे ठिकाणी या ठिकाणी पावसाचं प्रमाण 170 सेंटीमीटरच्या दरम्यान आढळतं. म्हणजेच या ठिकाणी असंही आपल्याला म्हणता येईल की सह्याद्री पर्वतापेक्षा या ठिकाणी पावसाचं प्रमाण जरी कमी असलं पण ह्या इतर गोष्टींमुळे किंवा इतर असणाऱ्या या घटकांमुळे या ठिकाणी असणाऱ्या प्रदेशामध्ये या सातपुडा पर्वताच्या ह्या उपप्रकारामध्ये सह्याद्रीच्या हवामानाच्या उपप्रकारामध्ये या ठिकाणचं हवामान नक्कीच वेगळं आहे असं आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. आता तर मित्रांनो, आपण पुढचा जो प्रकार पाहणार आहोत तो मावळ. आता मावळ कशाला म्हणायचं, सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर लगेचच पूर्वेकडे गेलो तर 20 ते 30 किलोमीटरचा जो अरुंद पट्टा आढळतो आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला त्याला म्हणायचं मावळ असा प्रांत म्हणायचं. आता मावळ हा प्रांत संक्रमण अवस्थेतील हवामान का म्हटलं आहे, तर बघा या ठिकाणी असणारा सह्याद्री पर्वत असेल, सह्याद्री पर्वतावर असणारं हवामान आणि देश असेल किंवा दख्खनचा पठार असेल त्या ठिकाणी असणारं हवामान ह्यामध्ये असणाऱ्या मोठा बदल आहे आणि ह्या बदल असल्यामुळे या ठिकाणचा जो प्रदेश आहे किंवा मावळ प्रांत आहे ह्या मावळ प्रांतामध्ये असणारं ह्या ठिकाणचं असणारं हवामान सह्याद्री पर्वतामध्ये असणारं या दोन्ही भागात असणारं हवामान या ठिकाणी मोठा बदल असल्यामुळे हा संक्रमणाचा प्रदेश असं आपल्याला म्हणता येईल. किंवा त्याही पुढे गेल्यानंतर आपण जर बघितलं त्या प्रदेशाच्या उंचीमुळे वार्षिक सरासरी तापमान जरी कमी असलं तर खंडीय वैशिष्ट्यांमुळे वार्षिक तापमान कक्षा जास्त आहे आढळून येते आपल्याला. म्हणजे असं आपलं बघितलं गेलं की या ठिकाणी खंडीय वैशिष्ट्यामुळे म्हणजे काय, खंडाचा भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी पाण्याचा पुरवठा किंवा समुद्राचा किनारा थोडा नसल्यामुळे या ठिकाणी खंडीय वैशिष्ट्य असल्यामुळे या ठिकाणी वार्षिक तापमान कक्षा थोडीशी जास्त आपल्याला अनुभवास मिळत असते. त्या ठिकाणी आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी उन्हाळे हे आल्हाददायक असतात आणि पाऊस हा मध्यम स्वरूपाचा असतो त्यामुळे वर्षभर वितरण झालेले असते किंवा वर्षभर असणाऱ्या त्याचे वर्षभर वितरण झाले आहे असे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या प्रदेशामध्ये असणारी शेतीस अनुकूल असणाऱ्या असे चांगल्या प्रकारचं हवामान या ठिकाणी असतं आणि त्यामुळे या ठिकाणी शेती ही मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट किंवा उत्कृष्ट प्रकारची शेती या ठिकाणी येत असते असंही आपल्याला नमूद करता येईल. म्हणजे आता ह्या भागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो तर नाशिक असेल, पुणे असेल, सातारा असेल आणि कोल्हापूर असतो. त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण की विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचे सर्वसामान्य विभाग की महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमानाचे वितरण असेल, हवेची आर्द्रता असेल, विविध तापमान कक्षामधील फरक असेल वगैरे अशा अनेक हवामान घटकांच्या आधारे किंवा नोंदींच्या आधारे महाराष्ट्राच्या हवामानाचे कसे विभाग पाडले आहेत हे आपण अभ्यासलं. त्यामध्ये कोकणाचे सागरी समहवामान असेल किंवा सह्याद्रीचे हवामान असेल आणि सह्याद्री हवामानाचे दोन प्रकार पाडले आपण, एक सातपुडा पर्वत आणि दुसरा जो प्रकार पाडला मावळ भागामधील असणारे हवामान.
म्हणजे या दोन प्रकारच्या हवामानावरून असं आपल्याला या ठिकाणी सर्वसामान्य प्रकारे म्हणजे एका ठिकाणी असणारं सर्व ठिकाणी सम हवामान असेल तर या ठिकाणी असणारे प्रकारचं हवामान कसं आहे याचा आहे आणि कोणकोणत्या घटकांचा किंवा कोणकोणत्या गोष्टींचा त्या हवामानावर नक्की परिणाम होतो हेही आपण अभ्यासलं. म्हणजे याविषयी कोणाच्या मनात शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा ईमेल आय डी दिला आहे, त्यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण हवामानाचे सर्वसामान्य विभागांपैकी पठारावरील कोरडे हवामान तसेच याच तापी खोऱ्यातील हवामान असेल किंवा पूर्व विदर्भ खोऱ्यातील हवामान असेल किंवा वर्धा व पैनगंगा नद्यांच्या खोऱ्याचे तापमान असेल असणारे हवामान असेल यांच्या माहिती आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.